साधारण 10वी-12वी पासून पुढचं एकूण करिअर आणि जीवनाची दिशा कशी ठरवावी त्याची मूळ सूत्र काय? कारण त्या मुला-मुलीला केवळ पुस्तकी अभ्यासात नसतील 2-5 मार्क कमी मिळत असतील, पण म्हणजे तो मुलगा मुलगी कमी नाहीये, त्याची बुद्धी बहुधा वेगळ्या क्षेत्रात चालते. ती कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधलं पाहिजे. मेडिकलला स्कोप आहे, इंजिनिअरिंगला स्कोप आहे, आणि आता याच्यापुढे AI ला स्कोप आहे, वाढत चाललेलं आहे. स्कोप कधी करिअरला नसतो. ते करिअर करायला आवश्यक क्वालिटी जर तुमच्यात असल्या तर तुम्हाला त्या करिअरमध्ये स्कोप आहे. सरासरी 100 व्यक्ती, तर त्यातल्या प्रत्येकाकडे त्या 100त पहिला कुठल्या तरी एका विषयातला होण्याची क्षमता असतेच. जीवनामध्ये माझं निदान काय, गंतव्य, डेस्टिनेशन, माझा मार्ग तो कळावा लागतो. पालकांसहित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. तुमच्यामधले जे त्या रेड लेबलच्या जोकला हसलेत त्यांचं मी चारित्र्य क्वेश्चन करणार आहे. आणि शिवाय भूषण सर फार उमेदीने म्हणत होते की आईने आणायला सांगितलं तर चहा आणेल, त्याची पण आजकाल खात्री नाही. अशी जरा समतेच्या दिशेने जी बोंबाबोंब चालू आहे. भूषण सरांच्या बोलण्यामध्ये 14 फेब्रुवारीचा उल्लेख आला, त्यालाही आपण सगळे छान हसलो. मला वाटलं की सहज बोलणं तुमच्याशी सुरू करताना एक म्हटलं तर छोटासा पण एक अर्थपूर्ण किस्सा सांगावा. आपली त्यावेळी ही वास्तू नव्हती, सदाशिव पेठेतली होती, आणि 14 जानेवारीला माझा त्यावेळच्या UPSCच्या बॅचवर तास होता. आता माझा जोक समजावा म्हणून मी सर्वांना आठवण करून देतो की 14 जानेवारी संक्रांत असते, कारण नाही तर काही जण बर मग असं म्हणतील. तर आता मी माझा बॅचवर तास होता म्हणून त्या दिवशी उपासना झाल्यावर तासाची सुरुवातच मी असं वर्गातनंच फिरलो आणि प्रत्येक मुलामुलीच्या हातावर तिळगुळ ठेवत होतो. ते एका मुलीने विचारलं, त्या मुलीचं नाव आईवडिलांनी मीरा ठेवलेलं, कसं तिच्या हातावर मी तिळगुळ ठेवतोय. मला म्हणली, सर हे काय आहे? मग तिला मी म्हणलं की मी 14 फेब्रुवारी 1 महिना आधी सेलिब्रेट करतोय. देशाची संस्कृतीची वेळ काय आली की व्हॅलेंटाईन डेचा जोक समजतो पण संक्रांत विसरायला झाली. अर्थात चाणक्य मंडल म्हणजे 100% भारतीय पायावर पण उभं केलेलं काम, क्वालिटी, गुणवत्तेच्या दृष्टीने जागतिक. आणि आपण आजच्या संध्याकाळी जमलो आहोत त्याचा मध्यवर्ती विषय की 10वी-12वी हा टप्पा धरून पुढे करिअर आणि जीवनाची दिशा काय कशी ठरवावी त्याची काही सूत्र. बऱ्याच म्हणजे आता 30 वर्षापूर्वी की मी आपलं आता हे 30 संपली, म्हणजे हे संपतं, हे 30 वर्ष 30 चालू होतंय, 30 चालू होतंय वर्ष. माझं IAS 1996 मध्ये सोडून कामाला सुरुवात केली. आणि अर्थातच तेव्हापासून शिक्षणाचा जो विचार डोक्यात होता तो लक्षात घेऊन आपण हा फाउंडेशन कोर्स हे डे 1 1996 मध्ये डे 1 पासून होतं की तुझ्या जीवनाची दिशा 10वी असो म्हणजे वय वर्ष 16 सरासरी,
12वी म्हणजे वयवर्ष 18, आणि याच्यानंतरच्या कुठल्याही टप्प्याला की जे मुद्दे पालकांना सुद्धा लागू आहेत. कशी ठरव जीवनाची दिशा, आणि ती जी ठरवशील त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुझ्या व्यक्तिमत्वात काय पाहिजे हे मला त्यावेळी जाणवलेलं, म्हणून म्हणलं मला आनंद आहे की भूषण सरांच्या सारखा ज्यांनी सर्वार्थाने जग पाहिलंय, आणि आत्ताचा चालू विषय AI, त्यातली त्यांनी तज्ज्ञता 30 वर्षापूर्वी मिळवली, आणि जग पाहिलेलं असल्यामुळे लक्षात आलं की आईशपथ आपण चाणक्यच सांगतो हे जगाच्याही पुढचं सांगतो. आधी ते कळलेलं जीवनाचं आकलन 10वी 12वी आणि पुढे जे जीवनात करायचं त्यामध्ये यशस्वी व्हायला. आणि मी आणखी एका शब्दाची भर घालतो उलट, मी कधीच कोणाशीच बोलताना किंवा कोणाला शुभेच्छा व्यक्त करायच्या असल्या, वाढदिवस आहे आणि कळवतोय त्याला की तुला शुभेच्छा, तर मी नुसता यशस्वी हो या कधीच म्हणत नाही. मला बोच वाटेल मी जर नुसताच म्हणालो यशस्वी हो, कारण की माझे शब्द असतात यश आणि आनंद दोन्ही लाभो. आनंद आणि उलट त्या क्रमाचा अर्थ आहे की यशाच्या वर आहे आनंद. आनंद ही गोष्ट यशाच्या वर आहे, की जीवन जगण्यामधला आनंद त्या प्रोसेस, आणि तुला दोन्ही लाभो, की यशही लाभो आणि आनंदही लाभो. असं जीवन घडवायला की ज्याच्यात कंसात करिअर येतं. तर आपल्या व्यक्तिमत्वात काय पाहिजे आणि कशी ठरवायची दिशा सुद्धा, हा आपला आत्ताच्या संध्याकाळचा विषय. ती आपण सुरुवात 1996 सालापासून केली. पहिल्यांदा तर पालक किंवा तो मुलगा मुलगी यांचं माझं 1-on-1 बोलणं होऊ शकायचं, आणि असे टेबलच्या समोर असं बसून बोलणं व्हायचं. काळाच्या ओघात आनंदाचीच गोष्ट आहे का विचार जरा समाजापर्यंत पोचत गेला आणि त्याला प्रतिसाद वाढत गेला. आनंद आहे, पण त्याचा एक परिणाम आहे तो म्हणजे व्यक्तिशा मी सुद्धा पालक किंवा मुलं मुली यांना असा जो अक्रॉस द टेबल भेटू शकायचो ते व्यवहारता शक्य बनलं. ते माझं म्हणणं मी कोणत्याही क्षणा लागून गेलो म्हणून नाहीये, पण तुमच्यासारखा माझाही दिवस 24 तासांचा आहे. मग ती जी कामाची सगळी उभी राहिली त्याच्यात हे कमी होत गेलं. ती माझ्याही मनात रुखरुख होती की हा जो विचार मोठ्या प्रमाणात समाज, लोक, पालक, मुलं यांच्यापर्यंत पोचवायचा, आपण काय करूयात त्यासाठी. आणि संवादही व्हावा लागतो, इंटरॅक्शन, संवाद व्हावा लागतो. खरं म्हणजे या प्रकारच्या मेळाव्यांची कल्पना मग त्यातून पुढे आली की माणूसच असल्यामुळे श्रीयुत अविनाश धर्माधिकारी जर या स्केलला पालक आणि विद्यार्थ्यांशी 1-on-1 प्रॅक्टिकली नाही बोलू शकतो, तर जर आपण सगळ्यांना निरोप देऊ की जरा सगळे एकत्र या आणि काही मध्यवर्ती मुद्दे मी सर्वांशी बोलीन, त्यातून ही मेळाव्यांची कल्पना आहे. आणि आपण त्याला एक डिझाईन केलंय की आता ते सर्व जाहीर करून आपण प्रश्न पण मागवतो आधी की तुम्हाला धर्माधिकारी सरांची काय प्रश्न विचारायचे तर शक्यतो आधी पाठवा. समाजात वावरल्यामुळेच मलाही थोडी जाणीव आहे की काही तर मध्यवर्ती समान मुद्दे आहेत. मी बोलणार आहे तुमच्याशी तिथे मला वाटतं की यातल्या बहुसंख्य प्रश्नांचे आपोआप उत्तर येतील. मला तर वाटतं की भूषण सर आणि सिद्धार्थ आधी बोलले त्याच्यात आलीच आहेत. माझ्या टीमनी सुद्धा खूप आले प्रश्न, ते सगळ्याचे काही सारांश काढून हे माझ्यासमोर ठेवलेत आणि अर्थातच मी ते काळजीपूर्वक वाचून ठरलंय की काय मध्यवर्ती मुद्दे तुमच्याशी कोणते आणि ते कसे मांडू. यातून आहे हा मेळावा. मला तो करताना माझा तुम्हाला अर्थातच शब्द आहे की प्रत्येकाच्या मनातल्या प्रश्नांना 7:55 पूर्वी उत्तर मिळालेली तरी असतील, किंवा माझा शब्द आहे की शिवाय जर हवा असेल 1-on-1 तर आता अविनाश धर्माधिकारी पण एकटा नाही, सुदैवानी फुल मोठी टीम आहे. आणि मी काय गर्वानी म्हणत नाहीये की ती टीमही वर्ल्ड क्लास आहे. सहज मी तुम्हाला आठवण करून देतो
की जे भूषण सर इथं बसलेले, तुम्ही दखल घेतली असेल, 1995 मधलं AI विषयातलं PhD आहे स्कॉटलंड युनिव्हर्सिटीतनं. त्याच्या पुढे आधी 14 वर्ष अमेरिकेत केलं काम IBMचे एक्झिक्युटिव्ह म्हणून, पण ठरवून भारतात परत आले आणि असेच फकीर चाणक्य मंडलमध्ये गोळा होतात. आणि पुढे त्यांनी जे स्पेशलाइज केलंय ते शिक्षण विषय, तो सुद्धा मुलांशी काउन्सेलिंग, पालक आणि मुलांशी. त्यांना वेळ पुरत नाही. आणि त्याचे त्यांच्या नावावर 21 पेटंट्स आहेत, इंटरनॅशनल पेटंट्स. तर पेटंटचा अर्थ आहे मुळातनं संशोधन करून केलेला विषय, ज्यातली मी सहज तुम्हाला आजच्या विषयाला धरू नये म्हणून अत्यंत महत्त्वाची एकच गोष्ट सांगतो. ती टेस्टच आहे की 10वी-12वी नंतर आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्याला कोणालाही, पालकांना पण लागू आहे, उपयोगी आहे. हे सांगतो मी की तुला जरा ठरवायचं आहे पुढची जीवनाची दिशा, तर त्यांनी तयार केलेली एक शास्त्रशुद्ध टेस्ट आहे जिचं नाव आहे जेस्टाल्ट टेस्ट, असं नाव आहे तिचं. आणि ती कोणालाही ऑन युअर ओन टाईम कधी पण घेता येते ऑनलाईन. आणि मग ज्यांना असं वाटेल की ह्याच्याशिवाय मला पर्सनल पण वेळ हवा आहे, तर ते पण देतात. आणि अशी चाणक्य मंडलची टीम पण देते. तर माझे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना माझा शब्द आहे, सिद्धार्थनी पण त्याची आठवण करून दिली तुम्हाला, की काही समान मुद्दे इथे मेळाव्यात एकत्र होतील. आणि तरी ज्यांना असं वाटतं की नाही, थोडं पालक असोत, मुलगा मुलगी यांना मिळून मला जरा वैयक्तिक पण बोलायचं आहे, असतं बोलायचं ते. आणि ती प्रोसेस महत्त्वाची आहे आणि क्रिएटिव्ह आहे. तर तो माझा शब्द आहे की मी काही मध्यवर्ती तर समान मुद्दे बोलीन, आणि तरीसुद्धा माझ्यासहित ही सगळी टीम. आता आपण काळाच्या ओघामध्ये आपल्या मेळाव्यांचा फॉर्मॅट पण बदलला आहे. पण पूर्वी फक्त मी बोलायचो. मला आता जास्ती आनंद आहे की मी एकट्याने बोलण्याची आता वेळ नाही, आवश्यकता नाही. आता अख्खी टीमच्या टीम आहे. हा जो कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही करत होता आमचा फॅकल्टी मेंबर मयूर पाटील, आणि अशी सगळी यंग आणि केपेबल की ज्यांनी स्पर्धा परीक्षांसहित स्वतःचं आधी यश दाखवून दिलंय आणि तरी ठरवलंय की नाही, आयुष्य चाणक्य मंडलला समर्पित. या क्वालिटीचे मला त्याचा मी बोलण्यापेक्षा जास्ती आनंद आहे की अशी नवी टीम त्याच ताकदीने समोर येते. आणि अर्थात त्या टीमला भूषण सरांचं सुद्धा मार्गदर्शन आहे. म्हणून आपण हा फॉर्मॅट बदललाय की आता मेळाव्यांमध्ये, आज तुमच्याशी सिद्धार्थ बोलला, मयूर सूत्रसंचालन करत होता, अशी माझी फॅकल्टीची टीम, की नुसता अविनाश धर्माधिकारी एकटा नाही, आता टीम आहे. आणि ही इन्स्टिट्यूशनच नव्हे तर मूव्हमेंट पण झाली, चळवळ. आणि मला आनंद आहे, पुन्हा सांगतो की याच्यात वैयक्तिक गर्वाचं वाक्य नाही आहे, की त्याच्या मागचा विचार हा भारताचा सर्वार्थांनी सनातन, सनातन म्हणजे जुना पुराणा अर्थ नाही आहे त्याचा, सनातन म्हणजे शाश्वत, इटर्नल, टिकाऊ. आणि तो आधुनिकातला आधुनिक कसा अंमलात आणायचा, हे जे आपण चाणक्यात उभं केलं ते आता अखिल भारतीय पण झालंय. आत्ता मी वेळ देत नाही त्याच्यात अधिक. मला असं वाटतं की तुमच्यातल्या बहुसंख्य जणांना, मला तर सगळ्यांनाच आनंद होईल असं वाटेल, मला तुमच्यापेक्षा जास्त आनंद वाटेल. पण आता हे जे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आपल्या कामाचा साधारण निम्मा भाग आहे. तर आता आपण UPSCचं दिल्लीत चालवतो मार्गदर्शन, आणि त्याला एकदम अख्ख्या भारतातनं तुफान रिस्पॉन्स आहे. एव्हरी सिंगल स्टेट, काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते म्हणजे गुजरात ते मणिपूर. एक तर गेल्या 30 वर्षांमध्ये इथे चाणक्य मंडल परिवारमधनं तयार झाले, आणि जे स्वतः तसं मानतात, मी म्हणतोय म्हणून नाही, तेही मानतात की आम्ही चाणक्यात घडलो. आणि आज केंद्र म्हणजे IAS, IFS फॉरेन सर्व्हिस, IPS पोलीस सर्व्हिस, IRS रेव्हेन्यू सर्व्हिस सकट ज्या केंद्राच्या 19 सर्व्हिसेस आहेत, आणि महाराष्ट्र असेल तर MPSC द्वारा वर्ग 1 आणि 2च्या 23 आहेत. आणि शिवाय कंबाईंड, जो इथे एक प्रश्न आहे की कंबाईंड म्हणजे काय, तर कंबाईंड म्हणजे सरकारी भाषेत बोलायचं तर वर्ग 3ची पदं, पोलीस, फौजदार, PSI किंवा मंत्रालयातला असिस्टंट
किंवा आता ज्याचं नाव आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, हे मुख्यतः काम GST गोळा करण्याचं, हे राज्याचं. मला आनंद आहे सांगायला की अशी तरुण मुलं मुली की ज्यांनी अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व चे संस्कार घेऊन केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत आज काम करतायत आणि व्रतस्थपणे जे स्वच्छ आणि कार्यक्षम म्हणजेच कार्यकर्ता अधिकारी. आणि आता ही चळवळ खरंच अखिल भारतीय झाली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ती आणखी आनंदाने, आणखी यशस्वी बनवायची. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येक मुलासहित त्याचं करिअर, त्याचं व्यक्तिमत्व विकसित होऊन जीवनातला यश आणि आनंद दोन्ही लाभून या सगळ्यासहित मूळची प्रेरणा भारत मातेची सेवा. तो आजच्या संध्याकाळचा सहज आता मी जे थोडक्यात तुमच्याशी सूत्ररूपाने बोलीन तो गाभा आहे की साधारण 10वी-12वी पासून पुढचं एकूण करिअर आणि जीवनाची दिशा कशी ठरवावी त्याची मूळ सूत्र काय. इथे जे अनेक प्रश्न आहेत, माझा अंदाज आहे की येणार आहेत उत्तरं त्याच्यात, पण मी त्या मुद्द्याला हात लावायच्या आधी एक थोडक्यात हे सांगतो की काही प्रश्न स्पर्धा परीक्षांसंदर्भात आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वेगवेगळ्या. आजची संध्याकाळ थेट त्या प्रश्नांची नाहीये, आहे ती इनडायरेक्ट आहे, अप्रत्यक्ष आहे. माझं तुम्हाला अर्थातच प्रॉमिस, तशी आमची योजना आहे की हा आजचा जसा मेळावा मुख्य फोकस 10वी-12वी नंतरचं करिअर आणि व्यक्तिमत्व विकास, तसा पुढच्या 1-2 आठवड्यात आणखीन स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर असा फोकस असलेला मेळावा होईल. आणि आता आपण सगळे चाणक्य मंडलच्या डेटा सिस्टीममध्ये आहात, निरोप पोचते होतील. स्वेच्छेने आणि त्या विषयाकरता ज्यांना यायचं त्यांचं अर्थातच स्वागतच आहे. त्यामध्ये अर्थात मग मी आणि सहकारी त्यावेळी स्पर्धा परीक्षा यावर फोकस ठेवून बोलतील. पण तरी त्या सगळ्यामधल्या एका प्रश्नाबद्दल मी सहज आत्ताच बोलून की जे मी तुम्हाला काही सूत्र सांगणार आहे त्याला मी सुरुवात करतोच आहे. तर म्हणजे उदाहरणार्थ इथे एक 5-6 जणांनी मिळून विचारलंय की आम्हाला पुढे कोणती तरी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, त्या दृष्टीने आत्ता करिअर कोणतं निवडू, असा प्रश्न आहे. आपोआप हा बोलताना माझा मोठा व्यापक मुद्दा आपोआप चालू होणार आहे. पण पहिलं सोपं उत्तर आहे की पुढे आपल्या मनात कोणत्या तरी स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत म्हणून कोणती तरी बुवा विशिष्ट डिग्री आत्ता घेतली पाहिजे असं अजिबात नाही. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सुद्धा सर्व डिग्र्या समान महत्वाच्या आहेत. तेव्हा मग कोणती करू डिग्री, तर याचं सगळ्यात बेसिक उत्तर आहे ज्या विषयाचा अभ्यास करायला तुला सर्वात जास्ती आनंद वाटणार आहे, ज्या विषयाच्या अभ्यासाकडे तुझं मन, तुझी बुद्धी जास्त सहजपणे आकर्षित होते, रमते, त्याच्यामध्ये ओढली, तेच कर. त्या डिग्रीचा तुला स्पर्धा परीक्षेलाही उपयोग आहेच. तेव्हा बस स्पर्धा परीक्षेसाठी अमुक कोणती वेगळी करू असं अजिबात नाही. कोणाला जर वाटत असेल की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं, अरे पण इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षेत आहे का? तर आहे. नुसतंच आहे नव्हे, उलट्या आता जास्त संख्येने इंजिनियरच स्पर्धा परीक्षांकडे वळायला लागलेत. अधिक सविस्तर मी पुढच्या मेळाव्यात बोलीन कदाचित. एक जी साधारण समजूत असते की 10वी खूप मार्क मिळवायचे कारण 11वीला सायन्सला जायचं. 10वी खूप मार्क का मिळवायचे? 11वीला सायन्सला ॲडमिशन मिळाली पाहिजे. आता 15 मेच्या सुमारास रिझल्ट लागायचे, यावर्षी लवकर लागायचे, जरा चांगली गोष्ट आहे. आणि ती महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हे योग्य करते की रिझल्ट थोडे लवकर लावतायत. पण ते लागले की तुम्हालाही दिसेलच की संस्थेमागून संस्थान, कॉलेज मागून कॉलेज जाहीर करतं की बा आमच्या सायन्सच्या ॲडमिशन्स 93%ला बंद, कॉमर्सच्या ॲडमिशन्स 89%ला बंद. जायचं कुठे उरलेल्यांनी? पण कळत किंवा नकळत आत्ता काहीशी दिशा तशी ठरते की नाही 10वीत खूप मार्क मिळवायचे. बरं, का मिळवायचे? 11वीला सायन्सला मिळालं पाहिजे प्रवेश. 11वीला सायन्समध्ये एवढं काय पडलंय? कारण की 12वीला PCB किंवा PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स, महाराष्ट्रामध्ये दोन्ही चालतं. त्याचं नाव आहे द्विलक्षी अभ्यासक्रम, तो चालतो PCMB. बरं, का ते? कारण की कळत किंवा नकळत कुठे ना कुठेतरी आपण सर्वांनी, समाजाने
सरकारी धोरणांनी पण करिअरची एक हायरार्की, एक उतरंड रचली आहे. आणि कुठेतरी ठरवलं की त्याच्या वरच्या कप्प्यात आहे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, आणि त्यावर सगळी करिअरची दिशा ठरवायची की एखादा मुलगा मुलगी हा हुशार आहे का नाही. बस कशावरनं ठरवायचं? परीक्षेत तुला मार्क किती मिळाले, हा अंतिम निकष. अंतिम, की जास्त शहाणपणा नाही करायचं. तिकडे ते 10वी मध्ये तुला 600 पैकी मार्क किती मिळाले, त्यावर आम्ही तुला भारताच्या क्रिकेटच्या टीममध्ये घ्यायचं का नाही ते ठरवणार. मग एवढं काय त्या 10वीच्या मार्कांना, कारण सायन्सला प्रवेश पाहिजे. बरं एवढं त्या सायन्सला काय, कारण 12वीला PCMB, कारण जणू मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर. ही सूत्र चुकीची आहेत. पण हे बोलत असताना मी जो मुद्दा सहज तुमच्याशी बोलतोय की बरं मग अरे अशा प्रकारे 12वीला मार्क आधी 10वीला उत्तम म्हणून गेला सायन्सला, 12वीला PCM किंवा B घेतलं. बरं आता मागच्या जन्मातली पापं तेवढ्यावर संपत नाहीत. आता तुम्ही तिकडं PCMB काय घ्या आणि किती टक्के मिळवा, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर अनुक्रमे नीट किंवा CET द्यावीच लागते. मग त्याची पण तयारी. आणि असे जे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवतात त्यांना काही वर्षांनी लक्षात येतं, काही शपथ आपल्याबरोबर ज्यांना सायन्सलाही ॲडमिशन मिळाली नाही, पुढे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगही मिळाली नाही, पण त्यांनी UPSC दिलं आणि IAS ऑफिसर बनले म्हणून आपल्या उरावर येऊन बसलेत. तर मग आपणच बाकी ते अधिकारी. म्हणून आताचा ट्रेंड आहे की इंजिनियर्स फार मोठ्या प्रमाणात एकूण स्पर्धा परीक्षा आणि त्यातलं हे सिव्हिल सर्व्हिस म्हणजे IAS इत्यादी वळू लागलेत तिकडे. गेल्या अनेक वर्षांचे रिझल्ट जर आपण पाहिले तर UPSC म्हणजे ज्यातनं IAS इत्यादी अधिकाऱ्यांची निवड होते, देशातल्या टॉप 20 पैकी पहिले 15 किंवा 16 कायम इंजिनियर्स आहेत. तर ते इंजिनिअरिंग पण करतात आणि मग इकडे वळतात. तेव्हा स्पर्धा परीक्षेनं मला करिअर करायचं, जो विषय मी पुढल्या केव्हा तरी 2 आठवड्यात मी आणि माझे सहकारी अधिक सविस्तर बोलणार आहोत. पण आजच सांगतोय की म्हणून त्यासाठी कुठली नाही आत्तापासून काहीतरी वेगळी डिग्री अजिबातच असणे. खरं म्हणजे मी फार वेळ न घालवता पण एक जोक सांगतोच तुम्हाला. गेली काही मिनिटाचं माझ्या मनाच्या एका भागात विचार चालू होतं की हा सांगायला वेळ देऊ का नको, कारण वेळही कमी आणि काही मला महत्त्वाची सूत्र सांगायची आहेत. पण सांगतो तरी तो असा जरा पटकन सांगणार आहे. लहानपणापासूनचे 3 मित्र, एक अभ्यासात उत्तम, एक मध्यम आणि एक डफड, पण तिघं जिगरी दोस्त. यातला जो अभ्यासात उत्तम आहे तो अर्थातच त्याला टॉप मार्क उत्तम, इंजिनिअरिंगला जायचं असतंय तो जातो. ज्या एक सत्यकथा आहे, नावं पण सांगेन तुम्हाला मी. त्यावेळेला इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात हायेस्ट डिमांड होती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला. आता काळाच्या ओघात खूप पुढे गेलंय. मध्ये काही वर्ष इन्स्ट्रुमेंटेशन ही ब्रँच होती, मग आली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि आता सगळं हे आहे. आणि बरोबरच आहे ते. पण ज्या काळातली ही गोष्ट आहे, खरा किस्सा नावं सांगणार आहे मी तुम्हाला. त्यावेळेला डिमांड होती इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर हा जो आपला सगळ्यात हुशार मित्र तो गेला आणि कायम टॉपर, नंबर 1. इंजिनिअरिंगची पण 4 वर्ष तो पहिला येत गेला आणि BE इलेक्ट्रिकल झालं ना, आसपास बघू लागला आता काय करू. कोणीतरी त्याला आठवण करून दिली की केंद्र सरकारच्या कुठल्या तरी एका खात्यामध्ये वर्ग 1 क्लास 1ची पोस्ट आहे, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि त्याला जी अर्हता, क्वालिफिकेशन्स, अर्हताला मराठीमध्ये क्वालिफिकेशन्स म्हणतात, ती तुझ्याकडे जी आहे तीच आहे इलेक्ट्रिकल. तर त्यांनी अर्ज केला, दिल्लीत त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि काय बिशाद आहे, नाहीत निवडत, त्याचं सिलेक्शन झालं. आणि हा जो अभ्यासातला कायम टॉपर, त्याचं प्रोफेशनल करिअर चालू झालं भारत सरकारमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आपला जो मध्यम मित्र, त्याला कुठून इंजिनिअरिंगला मिळणार आहे, त्याला सायन्सला पण मिळाली नाही, कॉमर्सला पण नाही. गप त्यांनी मान खाली घालून आर्ट्सला गेला. गाडी वर्षाच्या वर्षाला पुढच्या धक्क्याला लागत झाला BA पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र विषय घेऊन. मग बघू लागला आसपास काय करू. तुम्हालाही सांगणारे भेटत असणं शक्य आहे तसे कोणतरी त्याला भेटले की तुझ्याकडे आर्ट्सची डिग्री असेल तर तुला सिव्हिल सर्व्हिसमध्ये उपयोग आहे. वाक्य चुकीचं आहे बरं का. सिव्हिल सर्व्हिसमध्ये सर्व डिग्र्यांचा उपयोग आहे. पण कोणतरी त्याला सांगितलं, कारण राज्यघटनेचा अभ्यास करायचा असतो त्याच्यात, तर तुझं BA पॉलिटिकल सायन्स आहे म्हणजे तुला त्याचा उपयोग आहे, तर तू UPSC दे. ह्यांनी दिली
IAS अधिकारी झाला, त्यामुळे त्याचा जास्त हुशार मित्र ज्या खात्यात खालच्या पदावर होता त्याचा तो वरिष्ठ म्हणून आला. आणि मग अर्थात उरला तिसरा डफड. मला काही जणांच्या चेहऱ्यावर ऑलरेडी दिसतंय की त्यांना लक्षात आहे हा किस्सा, किंवा त्यांना कळलंय काय झालं. त्यांना आनंद वाटत असेल की हा मी आहे असं. त्यांनी काय शिक्षण बिक्षण काय नाही, त्यांनी योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, निवडून आला आणि यांच्या खात्याचा मिनिस्टर झाला. एका किस्स्यामध्ये ऍक्च्युली आजच्या संध्याकाळचा सगळा विषय आला. मी विसरायच्या आधी तुम्हाला तिघांची नावं सांगतो, कारण याच्यात एक लपलेली सत्यकथा पण आहे. आजच्या संध्याकाळच्या आपल्या करत्याचे सगळेच मेसेजेस आहे एका किस्स्यात आहे. कायम टॉपर म्हणून इंजिनियर झाले आणि भारत सरकारमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून करिअर सुरू झालं. त्या थोर व्यक्तीचं नाव आहे ई श्रीधरन. हे या भारत मातेचे थोर सुपुत्र की ज्यांनी भारताचं नाव रोशन केलंय. ग्रेट कामं एकावने. कोणी त्यांना मेट्रोमन म्हणतं. त्यांचं चरित्र इंग्लिश आणि भाषांतर मराठीत पण आहे. त्याचं नाव आहे कर्मयोगी. हे भगवद्गीतेवर आणि विवेकानंदावर निष्ठा असलेले एक्स्ट्राऑर्डिनरी इंजिनियर की ज्यांचं करिअर रेल्वे खात्यात चालू झालं, पण आपल्या कर्तृत्वाने ते चढत चढत रेल्वे खात्याच्या सर्वोच्च पदावर पोचले. त्या पोस्टचं नाव असतंय चेअरमन रेल्वे बोर्ड. पण अभ्यासात मध्यम, आर्ट्सला गेला आणि UPSC देऊन IAS अधिकारी झाला. त्याचं नाव तुम्ही विसरले नसाल, लक्षात असेल अशी आशा आहे, कारण त्यांचं नाव आहे TN शेषन. आणि जे लक्षात नसणं शक्य आहे की ते अभ्यासाचं वगैरे नाही, राजकारणात गेले पण पुढे मिनिस्टर केंद्रातले खरंच झाले. त्यांचं नाव आहे उन्नीकृष्णन, KP उन्नीकृष्णन. आणि नुसती नावं नाही आहेत. हे तिघं केरळच्या पालघाट भागात 10वी पर्यंत, 11वी त्यावेळी मॅट्रिक होता 11वी, एका वर्गातले जिगरी दोस्त हे तिघही. आणि यावर नाही संपला किस्सा. तिघांच्या करिअरमध्ये खरंच एक वेळ अशी आहे की जेव्हा श्रीधरन साहेब सर्वोच्च पदावर पोचले रेल्वे खात्याचा, तर त्या पदाचं नाव चेअरमन रेल्वे बोर्ड. ठीक आहे, पण IAS ऑफिसर लय शाणे ना. IAS ऑफिसर म्हणजे आम्हाला दुनियेतल्या सगळ्याच विषयांमधली अक्कल आम्हालाच आहे. तर सगळ्या खात्यांचे देशाचे वरिष्ठ, तर त्या पदाचं नाव आहे मग सेक्रेटरी रेल्वेज. तो IAS अधिकारी असतो. श्रीधरन साहेब चेअरमन रेल्वे बोर्ड असताना भारताचे रेल्वे सेक्रेटरी होते TN शेषन आणि रेल्वे मिनिस्टर होते KP उन्नीकृष्णन. आपल्याकरता सगळं आलं. पण मग काय आलं आता मी त्याला सूत्ररूपाने सांगतोय, आठवण करून देतोय की काय आलं. सध्या करिअर घडवण्याची काही कळत किंवा नकळत सूत्र आहेत. ती जी मी सांगून झाली की 10वीत खूप मार्क मिळवायचे, कारण 11वीत सायन्स, कारण 12वीत PCMB, कारण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. याच्या मुळाशी आपण जर शोधलं काय आहेत सूत्र, तर एक पहिलं आपल्याला जाणवेल की परीक्षेमध्ये खूप मार्क म्हणजे बुद्धिमत्ता, पाशी प्रॉब्लेम आहे. की मुलामुलींना कोणत्या निकषावर मोजायचं, तर तुला तिकडे त्या परीक्षेमध्ये मार्क किती आहेत. मला वाटतं बोलल्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की हे सूत्र चुकीचं आहे. किमान बोलायचं तर एकांगी आहे. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की परीक्षेमध्ये खूप मार्क मिळवणे हे बुद्धिमत्ता आहे की नाही, तर याचं उत्तर आहे. पण केवळ ती म्हणजे नाही. मुलामुलींना केवळ त्या मापानी मोजणं हा मुलामुलींवर अन्याय आहे. परीक्षेमध्ये मार्क मिळवता येणे, एक तर लक्षात घ्या की असलेला अभ्यास आणि ज्ञान याची फार तर परीक्षा ही एक मोजबट्टी आहे, एकमेव नाही. मला तर वाटतं की बसल्या जागी सगळ्यांना असे आठवत असतील किंवा कदाचित तुमच्यातले त्यातले कोणीतरी त्यातले असाल की आपल्याला आपापल्या शाळा कॉलेजमध्ये एखादा मुद्दा शिक्षकांनी शिकवलेला सुद्धा समजला नाही, तर आपण वर्गातल्या कोणातरी मित्रमैत्रिणीला विचारतो, तो आपल्याला समजावून सांगतो. परीक्षेमध्ये मार्क आपल्याला जास्ती मिळतात, त्याला कमी मिळतात. एखादा विषय समजणे आणि त्या विषयावरच्या परीक्षेमध्ये मार्क मिळवता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण जर मुलामुलींना
फक्त तुला मार्क किती मिळाले सांग, जास्त शहाणपणा नाही करायचा, तर आपण अन्याय करतो त्यांच्यावर. परीक्षेत मार्क मिळवता येणे याला शास्त्रीय शब्द आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. की तुला परीक्षेमध्ये मार्क तर चांगली गोष्ट आहे. तसं पुढे मग की एक सूत्र आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. मग ते सर्वस्व आहे का? आणि नुसतं ते नाही, फक्त मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच चांगलं करिअर आहे. आणि मग करिअर तर ठरतं कसं, तर शक्यतो मेडिकल इंजिनिअरिंग. ते नाही मिळालं तर प्युअर सायन्सकडे वळायचं, की मग आता इलाजच नाही. आता काय, आता BSc काहीतरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, खूप ब्रँचेस आले आता. त्यातलं काहीतरी BSc करू. पण मग 10वीला सायन्सला जाण्याएवढे सुद्धा मार्क नाहीत म्हणून कॉमर्सला जाऊ. अशा रीतीने कॉमर्सला गेलो तर शक्यतो 12वीमध्ये CAची एंट्रन्स असते, ती देऊ. क्लिअर झाला तर आर्टिकलशिप चालू होते, नाही झाला मन खाली घालून BCom कर आणि मग पुन्हा CAसाठी ट्राय कर. आणि BCom झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आता अनेक जण MBA करतात. MBAच्या अनेक ब्रँचेस आहेत. कोणी नंतर लॉला जाऊ शकतं, कोणी इत्यादी, अशा वेगवेगळ्या. पण मग 10वीमध्ये तेवढे सुद्धा मार्क नसले तर जणू आर्ट्सला जा. चुकीचे आहेत हे निकष. किंवा ही जी करिअरची, शैक्षणिक करिअरची पण रचलेली उतरंड आहे, ती पण चुकीची समजूत आहे. तेव्हा केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता ही चुकीची समजूत आहे. आणि त्या बुद्धिमत्तेचेही मोजमाप काय, तर तुला परीक्षेत मिळालेले मार्क हे म्हणजे सर्वस्व, ही पण चुकीची समजूत आहे. अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजे बुवा या मुलामुलीकडे पुस्तकी अभ्यासातली किती बुद्धिमत्ता आहे. पण मग अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजेच आहे काय सर्वत्व, की एखादा मुलगा मुलगी खेळतो उत्तम, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, काही असो, कबड्डी, खो खो, ही बुद्धिमत्ता नाही आहे. किंवा कोणी गातो छान, नृत्य छान करतो, कोणाचं हस्ताक्षर इतकं छान आहे की तेच एक कलेची ब्रँच आहे, ती कॅलिग्राफी नावाची. कोणी शेत उत्तम पिकवतो, बिझनेस उत्तम चालवतो, संसार उत्तम चालवतो, फुलांची रचना छान करतो, वेगवेगळे पदार्थ ऐकवणं, ही बुद्धी नाही होय, ही बुद्धीच आहे. याला शास्त्रीय नाव आहे बिहेवियरल इंटेलिजन्स. कारण त्या मुलीला केवळ पुस्तकी अभ्यासात नसतील 2-5 मार्क कमी मिळत असतील, पण म्हणजे तो मुलगा मुलगी कमी नाहीये, त्याची बुद्धी बहुधा वेगळ्या क्षेत्रात चालते. ती कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधलं पाहिजे. हे जसं अकॅडमिक इंटेलिजन्स आणि बिहेवियरल इंटेलिजन्सचं क्षेत्र आहे, तसाच मुद्दा करिअरला लागू आहे. की केवळ मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय ते चांगलं करिअर, त्या मध्ये प्रॉब्लेम आहे. मेडिकल इंजिनिअरिंग आहे ना चांगलं करिअर, कोणाला आहे? ज्याला बायोलॉजी हा विषय मनापासून आवडतो, समजतो, मन आणि बुद्धी बायोलॉजीकडे आकर्षित होते. सहज मोकळा वेळ असला तरी कोणी न सांगता सुद्धा जो मुलगा मुलगी गंमत म्हणून सुद्धा बायोलॉजीचं पुस्तक घेऊन बसेल आणि त्याला असं चॅलेंजिंग वाटतं, ओके, त्याचा अर्थ आहे की त्याचा तो ॲप्टिट्यूड, त्याचं जरूर जा, कर बायोलॉजी, जरूर जा, हो डॉक्टर, आणि खऱ्या अर्थाने गोरगरिबांची सेवा करणारा डॉक्टर बन, त्याच्यासाठी चांगलं आहे. पण सगळ्यांचं बायोलॉजी उत्तम असलंच पाहिजे असं काय बंधन आहे का? आणि बायोलॉजी नसलं एखाद्या मुलामुलीचं उत्तम तर काय म्हणजे तो मुलगा मुलगी कोणी कमी ठरतो? कोणाकोणाला उलट अंगावर काटा येतो ते बायोलॉजीमध्ये जे बेडूक कापायचं असतं. आता सध्याच्या काही मुलांनी मला सांगितलं की हल्ली ते कमी झाले, पण आम्ही शिकलो त्यावेळेला बेडकाला असं ताणून पिन ठोकून जिवंत ठेवून कापायचं असतं, कारण अभ्यास करायचा सगळा. आणि ते त्याचं धडधडणारं हृदय पाहून ज्याला 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळचं आपलं हृदय आठवतं. ते बायोलॉजीच्या लॅबमध्ये फॉर्मॅलिन नावाच्या द्रवामध्ये नाग, साप किंवा माणसाचे अवयव वेगवेगळे, लिव्हर, लंग्स असं ठेवलेलं, ते अंगावर काटा येतो कोणाच्या, नको वाटतं त्याला. बायोलॉजी लॅबच्या दारामध्ये माणसाचा असा सांगाडा असतो, असा कोणाला तो मध्यरात्री आठवून दचकून जाग येते, तो सांगाडा असा आपल्याकडे येतो असं वाटत असतं. किंवा बायोलॉजीच्या लॅबच्या दारात सांगाड्याच्या समोर उभा राहिल्यावर मी आरशासमोर उभा आहे की काय? अरे त्याच्यासाठी नाही ना बायोलॉजी, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. पण नाही उरावर बसून की नाही सगळ्यांना बायोलॉजी तरच तू बुद्धिमान आहेस, याच्यात अन्याय आहे.
सेम मॅथ्स, सेम. वेळेअभावी मॅथ्सवरचे जोक मी एडिट करतो, नाही बोलणार आहे, पण सेम मॅथ्सबद्दल. बहुसंख्य जणांना तर नुसतं असं सभागृहात सगळं छान चाललेलं असतं बरं का, एकदम त्याच्यात मॅथ्स, असं एकदम सगळं वातावरण असं यायला आता डेंजर आहे असं. मॅथ्स हा उत्तमच विषय, पण अरे सगळ्यांना मॅथ्स आलंच पाहिजे, समजलंच पाहिजे. तुला मॅथ्स येत असलं, मॅथ्समध्ये 100पैकी 100 मिळवतात तर तू हुशार, बुद्धिमान, ह्याच्यात अन्याय आहे. तेव्हा करिअरची उतरंड ही सुद्धा चुकीची समजूत आहे. सगळी करिअर समान आहेत. मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच फक्त वरचं करिअर आणि मग अशी एक हायरार्की रचत आणणं ही चुकीची समजूत आहे. सगळी करिअर समान आहेत. तेव्हा विज्ञानाने सिद्ध केलेलं सूत्र मी सांगतोय, ज्याचा मेंदू शाबूत आहे, हे प्री कंडिशन आहे. जर काही कारणाने मेंदूला काही इजा झालेली असेल तर गोष्ट वेगळी, पण माणूस म्हणून उलट मग अशांशी आपल्याला अधिक प्रेमाने वागता आलं पाहिजे. पण अन्यथा आपण सगळे, आणि ज्याबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे की माझा मेंदू शाबूत, इंटॅक्ट, मेंदूला काही इजा नाही झालेली. तर हे विज्ञान बिलकुल न्यूरोसायन्स की बेसिक तत्व आहे की ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येकजण बुद्धिमान आहेच, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. 10वी-12वी नंतर करिअर घडवायचं म्हणजे माझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख, त्याच्यात करिअर कर. पुढचं सूत्र आहे, सर्व करिअर पण समान आहेत. ही आधी शैक्षणिक आणि नंतर व्यावसायिक करिअरची उतरंड हायरार्की असेल तर ती चुकीची समजूत आहे. सगळी करिअर समान आहेत. पण तारे तू स्वतःला ओळख. आपण चाणक्यतः हे भारतीय विचारातला हा आदर्श शब्द सांगतो सगळ्यात, स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. की अरे तू आत डोकावून पहा, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं यावर उभी कर. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच पडू नकोस. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही पण ते त्याला येतं, आणि कुठेतरी पालक, समाज, सरकार कळत किंवा नकळत म्हणते की नाही नाही करिअर घडवायचं तर हे अमुक आलंच पाहिजे. चुकीची समजूत आहे. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, काय करताना तुला कष्टच वाटत नाहीत, उलट करतोयस त्याच्यात आनंद वाटतो, ते तुझं क्षेत्र आहे. तेव्हा करिअरचं सूत्र आहे पहिलं, स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. दुसरं सूत्र आहे त्यानुसार क्षेत्राची निवड, की आपल्या व्यक्तिमत्वातले गुण वैशिष्ट्य कोणती आहेत आणि ती कोणत्या क्षेत्राला योग्य आहेत. सगळी क्षेत्र समान आहेत. आणि मग तिसरा आणि आता आजच्या संध्याकाळचा, आता समारोपाकडे येतानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो की नुसतं एखाद्या करिअरला स्कोप हा गैरसमज आहे फार मोठा. समाजात लोक अनेकदा विचारतात सुद्धा की मेडिकलला स्कोप आहे, इंजिनिअरिंगला स्कोप आहे, आणि आता याच्यापुढे AI ला स्कोप आहे, वाढत चाललेला आहे. स्कोप कधी करिअरला नसतो. ते करिअर करायला आवश्यक क्वालिटीज जर तुमच्यात असल्या तर तुम्हाला त्या करिअरमध्ये स्कोप आहे. ॲब्सोल्यूट सेन्समध्ये करिअर नावाच्या गोष्टीला स्कोप आहे किंवा नाही सगळ्याला समानच आहे. पण अरे ते करिअर करायला की एक चांगला डॉक्टर व्हायला काय लागतं, तर त्यातला बायोलॉजी हा विषय यावा समजावा लागतो. ते तुझ्यात असेल तर तू कर, तुला डॉक्टर होण्यात स्कोप आहे. आणि सेम इंजिनिअरिंगबद्दल आहे, पण मग सेम कॉमर्सबद्दल सुद्धा आहे की त्याच्या सगळ्या ब्रँचेस आणि सगळ्या या एकाहून एक उत्तम. पण आकडेवारी जर आवडत असेल आणि अशा पटापट बेरजा वजाबाक्या करता येत असल्या तर अकाउंटन्स हा विषय तुझ्या करताय मग. आणि मग तुला ग्रॉस प्रॉफिट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट इत्यादी, ट्रायल बॅलन्स हे तुझं क्षेत्र आहे. असं मॅनेजमेंट, असं आर्ट्ससुद्धा. फार आर्ट्सबद्दल फार मोठा गैरसमज आहे बरं. म्हणून मी त्याच्यावर 2 वाक्य सेपरेट जाणीवपूर्वक बोलतोय की दुसरं काही जमलं नाही तर आर्ट्सला जा. फार मोठा गैरसमज आहे. आर्ट्समध्ये इथे सुद्धा 4-5 प्रश्न आर्ट्सच्या बाबतीत आहेत. हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स दोन्हीकडे येतं. इकॉनॉमिक्स आर्ट्समध्ये पण येतं, कॉमर्समध्ये पण येतं. आपल्या गोखले इन्स्टिट्यूट सकट
अनेक ठिकाणी तर BSc MSc इकॉनॉमिक्स पण आहे, कारण ते मानलं जातं सायन्स आहे. फेअर इनफ. पण आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज मानवीय शाखेचे हे जे विषय आहेत, तर जणू दुसरं काही जमलं नाही म्हणून जा तिकडे. फार मोठा गैरसमज आहे. किंवा लिटरेचर, साहित्य, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, इंग्लिश इत्यादी, तर हे BA MA लिटरेचर घेऊन झाला. तर दुसरं काही जमलं नाही म्हणून जा. फार गैरसमज आहे हो फार मोठा, की खरंच लक्षात घ्या जाता जाता. उत्तम कविता करतो एखादा मुलगा मुलगी, ही बुद्धिमत्ता नाही होय? की आपण मराठीमधले कवी कुलगुरू कुसुमाग्रज, की त्यांचं नाव काढलं तर असं करायचं असतं. त्यांच्या एकेका कवितेवरून जीव पण ओवाळून टाकावासा वाटतो, किंवा 2 ओळीची कविता जगायला आपल्याला प्रेरणा देऊन जाते. हे बुद्धिमत्ता नाही होय? का नाही? कुसुमाग्रजांनाही विचारायचं, तुला 10वीत मार्क किती होते? 11वी सायन्सला ऍडमिशन मिळाली का? नाशिकची वाईन पिऊन पिऊन कविता फक्त लिहिल्या तर तू युसलेस आहेस. चुकीची समजूत आहे हो. कुणीही मुलगा मुलगी युसलेस नाही. प्रत्येक जण बुद्धिमान आहे. पण आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख माझं अत्यंत लाडकं उदाहरण आहे. माझ्याही मनातला तो लाडका आहे, तो कमी झालेला नाहीये. आता खेळत जरी नसला, तुमचा पण असेल लाडका सचिन तेंडुलकर. 12वीला नापास होता, पण 12वीला नापास असण्याच्या वर्षी भारताकडनं खेळत होता आणि अशक्य मॅचेस जिंकून देत होता. तर क्रिकेट उत्तम खेळता येणे बुद्धी नाही आहे. आणि मी मगाशी जे अनेक मानवी जीवनाची क्षेत्र सांगितली, की कोणी गातो छान, कोणाचा हस्ताक्षर छान आहे, कोणाला 4 लोकांना बरोबर घेऊन एखादी ॲक्टिव्हिटी करायची आहे, म्हणजे त्याच्या नेतृत्व गुण आहेत, तर त्याच्याकडे. तेव्हा आपण आजच्या संध्याकाळी सूत्र लक्षात घेतो, की एक सूत्र मी सांगितलं, प्रत्येकजण बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. तर आपलं करिअर घडवणे म्हणजे काम आहे, की आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते, त्यानुसार जीवनातलं क्षेत्र निवडे. दुसरं सूत्र आहे, पण मी ज्याला तिसरं आणि आजच्या संध्याकाळचं सगळ्यात क्रुशल सूत्र सांगतोय ते आहे, की त्या निवडलेल्या आणि किमान एका क्षेत्रात तू पाहिजेस उत्तम आणि प्रतिभावंत. हे 2 शब्द आहेत. हे 2 असे जर काळजावर कोरून ठेवता आले, की त्या क्षेत्रात थर्ड रेट होऊन नाही चालणार आहे. मीडिओकर, भंकस, किंवा मराठीतला दुसरा बोचरा पण छान शब्द आहे, पाट्या टाकणे, तर नाही. मग लक्षात घ्या मग, की मिळाले 10वीत खूप मार्क, गेला 11वी सायन्सला, 12वीला घेतलं PCV आणि पुढे झाला डॉक्टर. ठीक आहे, पण जर डॉक्टर थर्ड रेट असेल तर त्याचं करिअर चांगलं होणार नाही. डॉक्टर उत्तम आणि प्रतिभावंत असेल तर त्याचं डॉक्टरी क्षेत्रातलं करिअर उत्तम होईल. सेम इंजिनिअरिंगबद्दल आहे. आणि मग सेम सायन्सच्या, प्युअर सायन्स घ्या लक्षात. समजा जाता जाता मला तर वाटतं की सायन्समधलं एवढंसं सुद्धा ज्याला माहिती आहे तो मान्य करेल की प्युअर सायन्समध्ये 1 पाऊल प्रगती होते, तेव्हा ॲप्लाइड सायन्सेसमध्ये पुढची 100 पावलं प्रगती होते. 26 वर्षाच्या असलेल्या आणि त्यावेळच्या शिक्षण आणि समाज पद्धतीमध्ये जो टाकाऊ युसलेस ठरला होता, अशा अल्बर्ट आइन्स्टाईननी एक इक्वेशन लिहिलं, E=mc². हे वर्ष 1905 होतं. आता गेली 120 वर्ष हे प्युअर सायन्समधलं आहे, हे फिजिक्समधलं E=mc². पण गेली 120 वर्ष विज्ञानातली सगळी प्रगती म्हणजे अप्लाइड सायन्स त्या एका E=mc² होणे. तेव्हा मी प्युअर सायन्समध्ये समजा BSc बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री इत्यादी, ओके, किंवा आपल्या आधी टाटांच्या विवेकानंदांनी सुचवल्यानुसारच्या विजनमधनं आकाराला आली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, की जे शास्त्रज्ञ तयार करण्याची शिक्षण संस्था, आणि ती जागतिक दर्जाची. आता आनंदाची गोष्ट म्हणजे आता त्या IISc हेडक्वार्टर बेंगलोरला आहे, पण आयसर नाव, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, एक आयसर पुण्यात पण आहे. आणि हे मुख्य काम आहे शास्त्रज्ञ तयार. मग शास्त्रज्ञ ही बुद्धिमत्ता नाही? माशेलकर सर, डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर जयंत नारळीकर, मग हे बुद्धिमत्ता नाही होय? कोण शहाणा माणूस म्हणेल की हे नाही आहे? आणि सेम कॉमर्सबद्दल आहे, सेम आर्ट्सबद्दल आहे, तरी हे झालं अकॅडमिक इंटेलिजन्स, सेम बिहेवियरल इंटेलिजन्सलाही लागू आहे.
आपल्यापैकी प्रत्येकामध्ये कोणत्या तरी एका क्षेत्रातला टॉपरची व्याख्या आहे उत्तम आणि प्रतिभावंत. टॉपर म्हणजे केवळ नंबरबद्दल मी नाही बोलतोय, पण आपल्यापैकी प्रत्येकात कोणत्या तरी एका क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची आहेच क्षमता, आहेच, प्रत्येकात आहे. याला सुद्धा शास्त्रीय शब्द आहे 99th पर्सेंटाईल. की तुझ्यापाशी या संकल्पनेचा अर्थ आहे की सरासरी 100 व्यक्ती, तर त्यातल्या प्रत्येकाकडे त्या 100त पहिला कुठल्या तरी एका विषयातला होण्याची क्षमता असतेच. माझं असंच लाडकं वाक्य आहे आणि वेळेअभावी ते सुद्धा फार मोठा सारांश आपल्याला सांगतं म्हणून मी ते सांगतोय डायरेक्ट. वाक्य आईन्स्टाईनचंच आहे. आईन्स्टाईन म्हणतो, इफ यू मेजर अ फिश बाय इट्स कपॅसिटी टू क्लाइम्ब ट्रीज, द फिश विल स्पेंड इट्स लाईफ थिंकिंग इट इज स्टुपिड. एक ओळीत सगळं आलं आजच्या संध्याकाळचं. माशाला जर आपण विचारायला लागलो की तुला झाडावर चढता येतं का, ही तुझी परीक्षा. हे 10वीच्या तुला सिलेबसमध्ये हा 10वीच्या परीक्षेमध्ये हा तुझा सिलेबस. इफ यू मेजर अ फिश बाय इट्स कपॅसिटी टू क्लाइम्ब ट्रीज, झाडावर चढता, फिश विल स्पेंड इट्स लाईफ थिंकिंग इट इज स्टुपिड. शिक्षण पद्धती कळत न कळत हे मुलामुलींशी करते आहे की की सर्व मुलामुलींना काय ते एकाच मापाने मोजायचं. तुला झाडावर चढता येतं का? अरे ते झाडावर चढणं माकडाचं काम आहे, पाण्यामध्ये खेळणं हे माशाचं काम आहे. असं आपलं प्रत्येकाचं काम. ह्याला पण एक गुजरातीमध्ये म्हण फार छान आहे, जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो गोता खाय. पण जेनो काम तेनो थाय मराठीतला त्याला अप्रतिम शब्द आहे निधान. निधान की जीवनामध्ये माझं निधान काय, गंतव्य, डेस्टिनेशन, माझा मार्ग तो कळावा लागतो. तेव्हा मी तुम्हाला सांगितले आजच्या संध्याकाळी त्रिसूत्री आहे, त्याला म्हणतात की कसं ठरवायचं 10वी 12वी नंतर. पहिलं आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे स्वची ओळख. त्याला साधनं आणि पद्धती अनेक असतात की ज्यातली एक म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट आणि जी जेस्टॉल टेस्ट भूषण सरांनी डेव्हलप केली. पण स्वची ओळख, त्यानुसार करिअरची निवड. करिअर सगळी समान आहेत. खरा चॅलेंज येतो त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं. तेवढं मी तुम्हाला आता प्रार्थनेसाठी आपल्याला डोळे मिटायचे आहेत ते करताना एकदम आनंदाने आणि आत्मविश्वासाने सांगतो की कुठलंही क्षेत्र असलं तरी उत्तमता आणि प्रतिभाची काही समान स्किल्स आहेत. ती म्हणजे फाउंडेशन कोर्स आहे. मग आपण त्याला विचारपूर्वक 96 सालापासून नीट नाव ठेवलंय फाउंडेशन, की जो त्यावेळचं आकलन आणि आपण तो काळानुसार त्याच्यात बदल अद्ययावत करत आपण काळाच्या 4 पावलं पुढे. तेव्हा आता जर एआयचा जमाना येत झाला चालू, एआयचा जमानाही चालू झाला, यामध्ये स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत याला तुझ्या व्यक्तिमत्वात कोणते स्किल्स पाहिजेत, कौशल्य, ती म्हणजे आपला फाउंडेशन कोर्स. असा हा आजच्या संध्याकाळचा 10वी 12वी पदवी आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्याला आपल्या जीवनाची दिशा ठरवणे याचे आम्ही तिघं मिळून तुमच्याशी सूत्र बोललो. आय होप एव्हरीवन हॅज एन्जॉयड. त्यातला आनंद आणि तो मिळताना यातल्या बहुसंख्य प्रश्नांची तर आली उत्तरं, तरी मी वचन परत एकदा म्हणतोय की शिवाय कोणालाही माझ्यासहित कोणाही फॅकल्टीशी वैयक्तिक बोलायचं असेल तर अर्थातच या घरामध्ये, या परिवारामध्ये स्वागत आहेच. आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच.